श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या कृपेने गेल्या 8 महिन्यापासून मी मुंबई येथे मड भागामध्ये आदिशक्ती या मालिकेच्या निमित्ताने राहिला आहे आणि या कालावधीत माझी काही चांगल्या लोकांसोबत, चांगल्या माणसांसोबत स्वामींच्या कृपेने ओळख झाली. मी ती ओळख तुम्हालाही करून देत आहे. या आहेत माननीय प्रकाश दळी सर, जे कला शिक्षक म्हणून काम करतात, उत्कृष्ट कलाकार. आणि आता जे स्वामींचं पोर्ट्रेट तुम्ही बघितलं त्यांनी बनवलेलं आहे आणि जे अक्कलकोट क्षेत्री त्यांचे अनेक चित्र त्या ठिकाणी लावलेले आहेत. त्याचबरोबर त्यांच्यासारखेच त्यांचे सन्मित्र असलेले रमेश मेस्तरी सर, जे कला शिक्षकच आहेत आणि अत्यंत उत्कृष्ट स्वभाव असलेली ही दोघीही, ज्यांना जयवीरू म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्या दोघांचा सहवास मला या दरम्यान लाभला आणि तो सहवास किती चांगला असतो चांगल्या माणसांचा. काही नवीन शिकायला मिळतं. ते शिकणं म्हणजे माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा स्वयंपाक करायला शिकलो ते प्रकाश दळी सर यांच्या प्रेरणेने. अहो करूयात, बघूयात, जमल, काही अडचण नाही, बिघडलं तरी आपण खाऊ असं त्यांनी शाश्वती दिली आणि मला तो आनंद मिळाला. आणि आम्ही व्हेजिटेबल पुलाव बनवलेला आहे बघा. हे बघा व्हेजिटेबल पुलाव, ज्याच्यामध्ये सगळे व्हेजिटेबल टाकलेले आहेत आणि सगळी मांडणी केलेली आहेत. खायचं आहे सर. माझ्या हातून हा पुलाव बनण्याचं श्रेय सर्वस्वी तुम्हाला आहेत. एक चव घ्या आणि सांगा कसं वाटतंय. मला सांगा, तुमची प्रतिक्रिया माझ्यासाठी लाख मोलाची असेल. आता सर त्याचा चव घेत आहेत. हां मिस्त्री सर, काय वाटतं, काय चव? अतिशय सुंदर झालंय. मटणाला पण मागे टाकेल. मटणाला मागे, अच्छा, मटणाला पण मागे. आणि हा व्हेज पुलाव आहे, त्यामुळे मला खूप आवडला. धन्यवाद. हा व्हेज पुलाव. सर तुम्ही काय बोलाल अजून? संजय मोठे कलाकार आहेत. अरे सर, आणि घरी स्वयंपाक बनवतात तेव्हा आम्हाला वेळाच आणायचं. कधी येतात आणि कधी बिर्याणी बनवतात, कधी व्हेज पुलाव बनवतात, कधी आणखीन काही गोष्टी करतात. फार सुरेखतेने काम करतात. एकदम स्वच्छता आणि वेगळाच आनंद येतो. आणि आदिशक्ती मालिकेच्या सेटवरही तुम्ही आला होता. तुम्हाला कसा अनुभव वाटला सर तो? एकदम कौटुंबिक वातावरण वाटलं, छान वाटलं एकदम. आणि सरांचा अभिनय एकदम थिएटरमध्ये काम करतायत, म्हणजे स्टेजवरती कलाकार, नाट्य कलाकार आहेत ना, त्याची छाप दिसली मला. फार एकदम सुरेख वाटलं ते. सर मेस्त्री सर, तुम्ही आला होतात, तुमचा काय अनुभव? मी पण आलो होतो शूटिंग बघायला. मला अतिशय आनंद झाला. किती कष्ट असतात छोट्या छोट्या सिरियलमध्ये. त्यांनी खूप अभिनय छान केला आणि मला खूप आवडलं. धन्यवाद. आणि तुमच्यामुळे माझ्या जीवनाला परिपूर्णता आली. स्वयंपाकसारखी कला जी खरोखर कला आहे, माता अन्नपूर्णेचा आशीर्वाद आहे. माता अन्नपूर्णेचा हा आशीर्वाद तुमच्यामुळे मला मिळाला. मी जे काही थोडंफार स्वयंपाकाला हे थोडं काय ना मी करायला लागलो माझ्या एवढ्या सगळ्या आयुष्यात, त्याचं सगळं श्रेय तुम्हाला आहे सर. ही व्हेजिटेबल बिर्याणी आता मी खाऊन बघतो. सरांनी खरंच चांगलं म्हटलं आहे की सहज माझ्या तोंडावर, ते बघूयात. सर तुम्ही जरा माझ्याकडे फिरवा. नमस्कार. तर ही व्हेजिटेबल म्हणजे भाज्या टाकून, गाजर आहे, टमाटा आहे, बटाटा आहे, सोयाबीन आहे, शेंगदाणे आहे, परसबी आहे, बीट आहे, काकडी आहे, शेंगदाणे टाकलेले आहेत, बाकी सगळा मसाला आहेत, ज्या काही प्रक्रिया असतात सगळ्या केलेल्या आहेत. आणि व्हेजिटेबल बिर्याणी मी खाऊन बघतो. सरांनी असं केलं पण इतकं काही नाही, पण जमलंय थोडंफार. काय सर, जमलंय की नाही? एकदम अति चांगलं जमलेलं आहे. धन्यवाद. तुम्ही सगळ्यांनी प्रेमाने बनवलेले आहेत. त्रिमूर्ती आम्ही आहेत, तिघेही कलाकार आहेत. कलाकारांसोबत आपल्याला सहवास लाभला तर तो अगदी आनंद देणारा असतो. मला या पारख्या ठिकाणी कुटुंब मिळालं, घरची माणसं मिळाली, आपली माणसं मिळाली आणि त्यामुळे बरंचसं सुसह्य झालं. मी मनापासून दळी सर तुमचे, रमेश सर तुमचे खूप मनापासून आभार मानेन. तुम्ही माझ्या आयुष्याचा एक अत्यंत उत्कृष्ट भाग झाला. माझा कुटुंब झाल्यासारखं. जे कुटुंब असतं घरापासून आपण घरापासून ज्यावेळेस दूर असतो त्यावेळेस एका आपलेपणाची, आपुलकीची, जिव्हाळ्याची, प्रेमाची आवश्यकता असते. आणि ती मला या दोघाही शिक्षकांकडून. शिक्षक कसा असावा तर तो मातृहृदयी असावा, सर्वसमावेशक असावा, सर्वांना सोबत घेणारा, समान दृष्टी असणारा, सम्यक दृष्टी असणारा,
तर ती सगळी गुणं मला या दोन्ही शिक्षकांमध्ये दिसली. मला खूप आनंद वाटला. तुमचे विद्यार्थीसुद्धा नक्कीच असे चांगले घडतील. तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा. आता आनंद घेऊया व्हेजिटेबल बिर्याणीचा. बोलणं थांबूयात. धन्यवाद. वाक्य कशी काय सुचत जातं? एक कट